मालक नमस्कार. नमस्कार. आपला परिचय. माझं नाव प्रणव रामचंद्र कुंभार, राहणार यादगाव, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. काय करताय सध्या? सध्या बीकॉमच्या लास्ट इयरला आहे, शेवटच्या वर्षाला. बीकॉम करत बाकी दुसरं काय? बाकी काय शेती, शेतीसोबत काय नाही बाकी असं काय नाही. शेती उद्योग, बाकी नाद छंद? नाद बैलगाड्याचा नाद आहे आपल्याला. बैलगाड्याचा. हो. बैलगाड्याचा नाद करून काय उद्देश काय? उद्देश काय नाही, आपल्याला नाद आहे पहिल्यापासून, समाधान आपल्याला भेटतंय. हां. आपल्या आजोबांपासून पण बैलांचा आहे नाद, तो सांभाळत चाललंय. बरं बरं. मग सध्या त्या क्षेत्रात काय म्हणून काम करताय आता? काय सध्या आता मित्रांची बैल आहे ती. हां. आपल्या घरात 2 वेळा बोललो, अजून काही मनावर घेतलं नाही घरातल्यांनी. काय बोललं घरात तुम्ही? खोंड घ्यायचा म्हणून बोललो होतो 2-3 वेळा. शर्यतीला? हो, शर्यतीला. बरं बरं. पण काय अजून झालं नाही तसं. आता आहे आपली गाईच्या ह्याच्यावर काय झालं तर झालं. आता नादापोटी तुम्ही जाताय मैदानावर. होय. मग तिथं मैदानात जाऊन काय करताय? मैदानात जाऊन काय बैल सोडायची, बैल कशी आहेत काय बघायचं, पळ बघायचा बैलाचा. आपल्याला एक समाधान त्या गोष्टीचं म्हणून आम्ही जातो. मी त्या गोष्टी अजून शिकून घेताय? हो, शिकाय म्हणजे आता शिकून सध्या बैल झोपायचा कसा, बरं बैल सोडायचा कसा, बरं. कधी सोडला पाहिजे, काय झेंडा कसा पडतोय, काय असं व्यवस्थित. अजून कोणकोणत्या गोष्टी त्यात शिकायसारख्या? माझे मित्र असं बरेच आहेत. गावात एक बैल आहे आमचा, मित्राचाच आहे. त्याला घेऊन आपलं प्रत्येक मैदानाला जायचं. प्रत्येक मैदानात? सरजा म्हणून खोंड आहे, त्याला आपलं घेऊन जायचं प्रत्येक मैदानाला. तेवढाच व्यायाम पण होतोय? व्यायाम पण होतोय, आपला नाद पण होतोय, सगळं होतं. खिलार संगोपन का करायचं शेतकऱ्यांनी किंवा का करावं? खिलार म्हणजे समाधान एक असतंय, घराला घर पण राहतंय. घरापाशी आपलं दिसलं तर समाधान, बघितलं तर समाधान वाटलं पाहिजे असं एवढं आहे. बाकी खिलार संगोपनाचा शेतीला किंवा आपल्या शरीराला काय फायदा? शरीराला चांगलाच फायदा आहे. कशा प्रकारचा? आपल्या गोमूत्रानं फायदा आहे आपल्या. बर. त्यांच्या जवळ राहिलं तर जरा फायदा आहे आपल्याला. आहे जवळ राहिल्यावर. हो. बाकी गोमूत्राचा कसा फायदा? गोमूत्राचा आपलं शरीर व्यवस्थित चांगली राहते, कुठला आजार नाही, काय नाही. काय करायचं तो गोमूत्र? सकाळी आपलं जरा पिलं तरी ते चांगलं आहे आपलं. सकाळी आपलं लवकर उठून पिलं तर ते आपलं चांगलं आहे. बाकी अजून त्याच्या कोणत्या गोष्टीचा वापर आपण करू शकतो? शेण आलं, शेण म्हणा, शेणाचा फायदा आहे. बारक्या बाळाला म्हणा शेणात आपण त्यांच्यात टाकलं संगोपनात तरी ती चांगल्यासाठी त्यांचा फायदाच आहे. बरं बरं बरं. आणि त्या म्हणजे आता ते शेणाचा अजून कशासाठी वापर करू शकतो? शेण काय आपलं रानात शेतीसाठी म्हणा, बाकी आपलं काय आजार असेल ती तिथं आपण त्या माणसाला जरी ठेवलं त्या ह्याच्यात तरी फायदा आहे. बरं बरं. ह्या खिलारच्या जागी तुम्हाला म्हणजे आताचा तरुण वर्ग किंवा आताची पोरं बरीच पिढी म्हणजे ज्यांना खरंच शाळा कॉलेज करता किंवा ज्यांना नोकरी करायची होत नाहीत ते जर्सी संगोपनामध्ये आहेत. म्हणजे तुमच्या मनात कधी विचार आला नाही का बाबा आपल्याला 4 जर्सी करायचे? नाही तसं कधी नाही काय आलं. बरं. तसं कसं शेती बघत आपल्या शाळा आता आहे, आपल्या घरातल्यासनी सगळा नाद आहे, आपलं ती बघत घरातल्यासनी हात मदत करणे. कधी जाणवलंय का अभ्यास बाबा जर्सी 4 केलेल्या चांगल्या का देशी गाई ठेवलेल्या बऱ्या? तसं आहेत की काय देशीचा पण फायदा आहे, जर्सीचा पण फायदा आहे. जर्सीचा काय फायदा आहे? जर्सी काय पैशासाठी, दूध बिध देऊन पैशासाठी. बरं बरं. आणि देशी? देशी काय आता देशीला तसा आपल्या शरीरासाठी एक नंबर. बरं बरं. म्हणजे जरा विचार केला तर तशी देशी म्हणायला गेलं तर चांगली आपल्या शरीराला. आता सध्या किती खिलार आहेत? हे एकच आहे. एक खिलार गाय आणि पलीकडं काय? पलीकडं खोंड आहे, बैल आहे. बैल. मग शेती कामासाठी बैल पण वापरताय? शेती कामासाठी घरातले एक नाद आहे. 2 बैल होतं, एक दिला, एक आहे. आपलं सकाळी पप्पा सकाळी त्याला पुसून जाणार, संध्याकाळी जाणार. फक्त त्याचं काम इथनं तिथं जायचं, तिथनं इथं घराला घरपण निवांत आपलं बैल दिसतोय दावणीला पहिल्यापासून घरात असल्यामुळे ती ठेवलं. म्हणजे भाड्यासाठी वापरताय का घरच्या कामासाठी? घरच्या कामासाठी, असं बाहेरचं काय नाही, घरचंच काम. बरं बरं. मग घेणं देणं बैलांचं चालू आहे? होय चालू आहे. आता तो एकच राहिला? हो. आता तो द्यायचा का ठेवायचा? द्यायचा की. त्याचा एक जोड फोडून दिला तुम्ही? हो, फोडून दिला. हा एकच ठेवला आणि एक दिला का? तिथं गेलो होतो घेऊन. त्यानंतर मग घरातल्यांचं जरा म्हणणं झालं की माघारी आणूया ह्याला. बरं. मग ते आणलं. घरांचं कसा त्या बैलावर जरा जीव आहे ना. मग घरचे ती का आणलेली आहे ती? घरचे. मग त्याला जीव असल्यामुळं ती माघारी आणला. आता बैलाकडून कोणकोणती कामं करून घेतली? बैलांपासून काय सगळी शेतीची कामं सगळी बैलाकडंच करून घेतली आतापर्यंत. कोणकोणत्या प्रकारची कामं? ऊसात म्हणा,
फळणी सगळं सगळं टोटल म्हणजे आपलं जेवढं काम असतंय ना, बरं जे आपण ट्रॅक्टरनं कामं करतोय बरं. ते आपलं बैलानं करून घेतो बैलांनी. आतापर्यंत. आता बडाव किती वर्षाचा आहे तो? आता एक वर्षाचा आहे की बडाव. 1 वर्षाचा. एक वर्षाला जर जास्तच असेल. सगळी शेतीची कामं केलीत. हो, सगळी शेतीला काय मागं पडत नाही तो, कुठल्या पण कामात घाला त्याला. मग आता तो द्यायचा कॅन्सलच झालाय का? द्यायचा तसं नाही, द्यायचा आहे पण अजून जरा तसा चालूच आहे विचार त्याला द्यायचा. बर. विचार आहे चालू. तसं आलं चांगलं, आपल्या मनाला समाधान झालं तर द्यायचं. चालतं, तुमचं निर्णय फिक्स झाल्यावर कळवा. हो, खिलार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलला 8275202875 हा चॅनलचा नंबर आहे. चालतं. ह्या नंबरला संदेश करून कळवायचं की आमचा हा बडाव द्यायचा आहे. त्यावेळेला ज्या शेतकऱ्यांना हवा आहे किंवा ज्यांना पाहिजे किंवा ज्यांच्याकडे एक बैल आहे मात्र त्यांना अजून एखादा जोड पाहिजे, शेती कामासाठी चांगल्या कामासाठी जात असेल तर त्यावेळेला तुम्ही विचार करून मला कळवू शकता जेव्हा मी तुम्हाला संदेश देईल तेव्हा. चालतं. ओके, ठीक आहे. खिलार संगोपनाला शुभेच्छा तुम्हाला खिलार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलकडून. आज मी येणार आहे, मुलाखत घेणार आहे, काय कल्पना होती का? होय होती की. बरं. ते आमचं मित्र आहे ते तुपेवाडीचं, हां. सिद्धू मामा म्हणून. त्यांचा मला फोन आला होता की मी दुपारपर्यंत येतोय म्हणून. म्हणलं या कधी, पण तसं काय नाही, या आपली घरीच असते ते, मी घरी असते, म्हणलं या येऊन जा. मग आधी ओळखताय का तुम्ही या चॅनलला? चॅनलला तसं माझं कसं इन्स्टाला मी असं जरा हाय अपडेट, त्यामुळे मी तसं तुमचं व्हिडिओ हे बघतो कायम, बरं बरं त्यामुळे आहे त्या माध्यमात मला जरा तुमचं आहे कल्पना. बरं, ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. याच्यात काम करायचं असेल तर बारीक लक्ष द्यावं लागेल. चॅनल बारकाईने संपूर्ण अनुभवा आणि प्रत्येक व्हिडिओ सविस्तर बघत चला. हो. जर तुम्हाला खिलारमध्ये टिकायचं असेल, खिलारमध्ये काम करायचं असेल तर खिलार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलसोबत जेव्हा तुम्ही कट्टर राहाल, खिलार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलसोबत एकनिष्ठ राहाल, तेव्हा ह्या खिल्लार दुनियेत किंवा खिल्लारमध्ये काम करत असताना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर तुम्हाला जागेवर मिळत जातील. ओके, ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. पाणी पाजू नका, त्याला गार करा, फक्त त्याला गार करा, पाणी पाजू नका. पाणी नाही पाजलं. हां.